कृषीतल्या आजूबाजूच्या सगळ्या ह्या महिला आहेत. हो पंचक्रोशीत आहेत त्या कळमच्या. काय करतो तुम्ही? काय घरची परिस्थिती कशी आहे तुमची? आमची घरची परिस्थिती खूप नाजूक आहे. मुली शिकतात माझ्या. आज तुमच्या कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, हा आज कुठंतरी एक ठेकेदार घेऊन पळून गेलेला आहे. काय तळतळ असेल काहीतरी, हा पैसा त्याला पचेल का? एक लेडीज घर सोडून ज्यावेळेस येते ना, ते तिचा पूर्ण परिवार सकाळी 5 वाजल्यापासून उठल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करतं. तिचा पूर्ण परिवार सोडून ती इथं येत असते का, तर त्या परिवारासाठी ती झिजत असते. आणि मग त्याच्यासाठी ती झिजत असते. तिच्या तळतळीचा पैसा कधीच कुणाला हे होणार, पचणारच नाही. त्यांनी आमचा पगार प्रेमाने करून टाकावा. सदर भाजीपाला घेऊन ती शहरामध्ये सप्लाय करणारी कंपनी आहे आणि या कंपनीच्या बाहेर अशा पद्धतीने या ठिकाणी कामगारांनी धरणं धरलं आहे. या धरणं धरण्यामागं असं कारण आहे की या कामगारांचा 2 महिन्याचा पगार या ठिकाणी या निंजा कार्ड कंपनीमध्ये जो कोण कामगार पुरवणारा ठेकेदार होता त्या ठेकेदाराने दिलेलं नाही. नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. आज आपण आलो आहोत कळम या गावामध्ये. कळम या गावामध्ये एक भाजीपाला सप्लाय करणारी कंपनी आहे, निंजा कार्ड असं त्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी सध्या भाजीपाला या ठिकाणून शेतकऱ्यांचा घेते आणि तो भाजीपाला ही शहरामध्ये सप्लाय करत असते. मात्र आणि जुन्नर या भागांमध्ये अशा प्रकारचे मॉल असलेले जे काही ह्या ठिकाणचे सेंटर आहेत, ही सगळी सेंटर 100पेक्षा जास्त सेंटर हे आंबेगाव आणि जुन्नर ह्या भागामध्ये सध्या तरी अस्तित्वात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हे सगळं करत असताना काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि उद्या 1 मे आहे, कामगार दिन आहे. मात्र कामगार दिनाच्या दिवशीच या कळम गावामध्ये शिवजन्मभूमीमध्ये ह्या कामगारांना अशा पद्धतीने ह्या निंजा कार्ड कंपनीच्या समोर धरणं धरावं लागत आहे. ते काय कारण आहे त्यामागं आंबेगाव आणि जुन्नर भागामध्ये असणाऱ्या जे काही भाजीपाला सेंटर आहेत, म्हणजे भाजीपाला कलेक्शन करणारे सेंटर आहेत, ह्या सर्व कलेक्शन सेंटरची नोंदणी ही या ठिकाणी असणाऱ्या कामगारांची नोंदणी ही कामगार कायद्यानुसार होणं गरजेचं झालं आहे. आता सध्या तरी या सर्व कामगारांचा घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, हा बुडण्याची वेळ आली आहे. काय हा सर्व प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कळम, तुम्ही इथं ही जी कलेक्शन सेंटर आहे कधीपासून काम करता इथं? काय मग आम्हाला इथं वर्ष झाले कामाला इथं. 1 वर्ष. हा, आणि गेल्या महिन्यापासून नवीन कॉन्ट्रॅक्टदार आला, त्यांनी आम्हाला पैसे दिलंच नाही. काही महिलांना दिले, काही महिलांना दिलंच नाही. तो म्हटला तुम्हाला ऑनलाईन करीतो, घरी जा, तुम्हाला 15-20 मिनिटात ऑनलाईन करीतो. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती, तो म्हटला ऑफिस बंद आहे, तिथून तुम्हाला ऑनलाईन करीतो. आता तुम्हाला हे किती दिवसाचं इथं कामाचं पैसे दिले नाही? आमचं आता 2 महिने झाले, इथं 2रा महिना भरलाय आमचं, तरी आम्हाला 1 रुपया सुद्धा नाही. आमचं हातावरचं पोट आहे. आमची जर गेल्या महिन्यात यात्रा असून सुद्धा आम्हाला 1 रुपया सुद्धा नाही भेटला. घरची माणसं सुद्धा आम्हाला बोलायचं तुम्ही कामाला जात्या का, तुम्हाला पैसा कसं का नाही भेटत, तुम्ही काय एक कोणी करायलाच नाही मागत. गेल्या महिन्याची जिम्मेदारी घेताय पण नाही, ह्या महिन्याची जिम्मेदारी घेते, गेल्या महिन्याची कोणी जिम्मेदारी घेतच नाहीये. आता हे सगळं झालं, मात्र तुम्ही काय काम करता इथे? आम्ही काय काम असते? महिलांना पॅकिंग करायची, आपली शॉर्टिंग करायची, भाजीपाला असतो ना तो पॅकिंग करायचा, सिलिंग करायची, आपली कॅरेटामध्ये टाकायची मोजून. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी असं घडलं आहे की ही निंजा कार्ड जी कंपनी आहे, या कंपनीने एका खाजगी माणसाला हे सगळं लेबर पुरवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. मात्र तो या ठिकाणचा स्थानिक नव्हता आणि तो स्थानिक नसल्याकारणाने त्यांनी काय केलं, या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जे काही स्थानिक कामगार आहेत ते जमा केले आणि त्यांना या ठिकाणी कामाला ठेवलं आणि ते रोजंदारी जे आहे ते या ठिकाणी अनेक दिवस काम करत होते. मात्र कंपनी नेमून दिलेला ठेकेदार हा अचानक गायब झाला. त्यांनी फोन बंद करून टाकला. 2 महिन्यापासून या कामगारांना पगार मिळाला नाही. ही जी या ठिकाणी काम करणारे कामगार आहेत, ताई कशा पद्धतीने काम करता तुम्ही? काय पॅकिंग करतो आम्ही, पॅकिंग करता? पॅकिंग करतो. आता सुरुवात कशी असती तुम्हाला या ठिकाणी? महत्त्वाचं म्हणजे काम करत असताना वेळ जेवण मिळतं का? कशा पद्धतीने काम करून घेतात काय सांगा? जेवण वेळेवर नाही मिळत इथं, काय कारण नाही? कामाची कारण का गाडी वेळेत गेली पाहिजे त्यांची. किती वाजता कामाला सकाळी तुम्ही? सकाळचं आम्ही इथं 9 वाजता येतो. 9 वाजता कामाला. 9 वाजता. आल्यानंतर काय काम करता? आल्याला स्टिकर लावायचं रताळ्याला, आल्याला, मग तिथून पुढं पॅकिंगला सुरुवात होती. जी दुपारची जेवण सुट्टी होती त्यावेळेस का जेवण का मिळत नाही? जेवण गाडी वेळेवर गेली पाहिजे, त्याच्यामुळे जेवणाची सुट्टी नाही होत. जेवणासाठी हां, त्या तिकडून वरतून टाईम आहे ना, गाडी 1:30 वाजता गेली पाहिजे ना, 2:30-3ला एक टाईम आहे, 2 गाड्यांचा टाईम आहे बरोबर. मग त्या टायमात गाडी सुटलीच पाहिजे. मग ते सर लोक फोटो बिटो काढून ते वरती पाठवणार का हा बरोबर ह्या टायमाला गाडी सुटली. आणि मग त्याच्या जर गाडी वेळेत नाही गेली ना तर कॉन्ट्रॅक्टदारला मग फाईन पडती.
म्हणून कंपनीला कॉन्ट्रॅक्टर ठेवायची गरज असते. ते का तर मग काही फाईन बिन पडली तर कंपनीला नाही काय ते कॉन्ट्रॅक्टदाराला आता असतं. हे सगळं झालं, पण मग जेवण कधी मग जेवण मग काल आम्ही ह्या टायमाला जेवलो आणि घरी निघून गेलो. हा घरी गेलो सकाळी नाश्ता करून आलं, जेवण 5 वाजता मिळालं. 5 वाजता. आणि समजा जर जेवलंच मध्ये किंवा काम मध्ये सोडून केलं तर काय तुम्हाला काय फाईन पडतो किंवा काय करतात? आम्हाला नाही काय, मग सर लोक आम्हाला बोलतात ना. बरोबर करतात. हा बडबड करतात, गाडी वेळेवर नाही गेली, मग तुम्ही काम नाही केलं आज. पगार बिगार कापत होती का तुमच्या काय? नाही काटती बिटती नाही काय आमचा पगार. मध्ये जेवलं तर ते बडबड करतात. बरोबर करतात. हा नक्कीच अशा पद्धतीने या ठिकाणी कामगारांची पिळवणूक केली जात आहे. वेळेत त्यांना या ठिकाणी जेवण मिळत नाही. काम तर मात्र हे सगळं करत असताना काम करून घेत असताना यांच्या घामाचा पैसा कुठंतरी ह्या ठेकेदार असेल किंवा या कंपनी असेल या माध्यमातून बुडवला जात आहे. आपल्यासोबत ताई काय सांगाल, तुमचा किती दिवसाचा पगार राहिला आहे? माझा आत्ता 2 महिन्याचा पगार राहिला. तुमचं नाव काय? माझं नाव सारिका दौंड, गाव कोणतं? घोडेगाव. घोडेगाव. आता ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ह्या कुठून आलेल्या आहेत, कोणत्या परिसरातल्या महिला आहेत? मंचर, घोडेगाव, कळंब, चास. जो काही इसम या ठिकाणी या सर्व महिलांचे कामाचे पैसे घेऊन पळून गेला आहे, याच्याबाबत मंचर पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन ह्या सर्व महिलांनी तक्रार नोंदवली आहे. मात्र जो काही इसम हा महिलांचे ठेकेदार पैसा घेऊन पळून गेला आहे, त्याला हा तळतळीचा पैसा आहे हा पुरणार नाही आहे. कदाचित या लोकांचे ते लाखो रुपये त्याने आज बुडवले असतील, मात्र देवाची काठी पडल्यानंतर त्याला याच्या करोडो रुपये त्याला भरणा करावा लागेल. ह्या सर्व महिलांची जी तळतळ आहे ती अशीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ताई नाव काय तुमचं? संतोषी गोल्डे. काय वेळ आली धरणे द्यायची? मग कॉन्ट्रॅक्टदार जरी पळून गेला तरी आम्ही कंपनीसाठी काम केलं ना, मग कंपनीवाल्यांनी आमची थोडीफार जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही पैशासाठी इथे येतो, मग व्यवस्थित आमचं हे करायला नको, पेमेंट वगैरे. आम्हाला खोटी आश्वासनं पण दिलेली आहे. आम्हाला म्हणले 30 दिवस काम करा, तुम्हाला 2 दिवसाचे पैसे एक्स्ट्रा भेटतील. पण 28 दिवस काम करा, 30 दिवसाचे पैसे भेटतील. प्लस आमच्या ओट्या पण घेतल्या, ओट्या पण नाही दिलेल्या. 7 वाजेपर्यंत बायांनी तर कामं केले, त्यांना ओट्या पण नाही भेटलेल्या. एवढ्या म्हणजे सगळ्या बायांचे पैसे एवढे गुंतलेलेच. सगळ्या लेडीजची परिस्थिती नाजूक आहे म्हणून इथं कामाला येतात, नाहीतर कोणाला हौस आली कामाला यायची. ह्या सर्व ज्या महिला आहेत ह्या आंबेगाव तालुक्यातील आहेत आणि हा जो भाग आहे या भागातून आलेल्या ह्या ज्या महिला आहेत या ठिकाणी सांगा, तुम्हाला काही कल्पना होती का तुम्ही? नाही आम्हाला काहीच. आता आम्हाला वाटलं कंपनीने पाठवलाय चांगलाच माणूस असणार आहे हा, म्हणून मग आम्ही बी कामाला सुरुवात केली ना. म्हणजे आधी तुम्ही या ठिकाणी काम करत होते? हा इथंच काम करत होतो आम्ही, पडवळ सर होते तेव्हा. हा मग तुम्ही कामाला होते, कंपनीने नेमणूक केली आहे नवीन? हा नवीन सरांची. मग आता कंपनीने केली म्हणलं मग चांगलंच असणार आहे ना, म्हणून आम्ही परत इथं कामाला जॉईन झालो. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पाहताय की ह्या महिलांना सुद्धा माहित नाही का आपण नक्की कंपनीकडे काम करतोय की ठेकेदारात काम करतोय. मी ज्या पद्धतीने पहिल्यांदा म्हणलो की सध्या ह्या सर्व जुन्नर आणि आंबेगाव या ठिकाणी असणारे हे सर्व जे मॉल आहेत या ठिकाणी जे काही कामगार आहेत यांची कामगार विभागामध्ये नोंदणी होणं सध्या तरी गरजेचं झालं आहे. आज ह्या तुम्ही महिला पाहू शकता, महिला दाखवा सगळं, महिला पाहू शकता की अशा पद्धतीने यांना आज 2 महिने काम करूनही हातावरती पोट असतानाही यांना आज त्यांचा मेहनतीचे पैसे मिळाले नाहीत आणि पर्यायाने आज यांना या मॉलच्या दारामध्ये धरणं धरावं लागत आहे. मात्र आता सकाळपासून परिस्थिती पाहता पोलीस स्टेशनला तक्रारी दिली, त्यानंतर या संबंधित जे काही मॉल आहे, जी भाजीपाला सप्लाय करणारी कंपनी आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, मात्र सगळ्यांनी हात वरती केलेले आहेत. यानंतर याबाबत आता न्याय पुन्हा मागायचा हा मोठा पेच असताना यामध्ये तरी कामगार विभागामध्ये या सर्व कामगारांच्या नोंदी घेणं या मॉलवाल्यांना बंधनकारक करणं गरजेचं बनलं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, कळंब. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.